इयत्ता 8वी. विषय इतिहास. धडा 9वा. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. प्रस्तावना. मुलांनो, ब्रिटिश सरकारने हिंदी लोकांना सुधारणांचा पहिला हफ्ता इसवी सन 1919च्या कायद्याने दिला. हा हफ्ता हिंदी लोकांना आणि त्यांच्या नेत्यांना अपुरा व असमाधानकारक वाटला आणि म्हणूनच या सुधारणांवर समाधान न मानता त्यांनी आपल्या राष्ट्रीय चळवळी चालूच ठेवल्या. 1920ची महात्मा गांधीजींची असहकार चळवळ, इसवी सन 1927 ते 28ची सायमन कमिशन विरोधी चळवळ, इसवी सन 1930 ते 34च्या दरम्यान झालेली सविनय कायदेभंगाची चळवळ, अशी अनेक राष्ट्रीय आंदोलने आपण मागील पाठांमध्ये पाहिली. इसवी सन 1919चा कायदा प्रसिद्ध झाल्यापासून तो आम्हाला पसंत नाही, तो सुधारला जावा म्हणून हिंदी लोकांची मागणी होती. पण सरकार काही लगेच त्यात सुधारणा करणार नव्हते. अनेक आंदोलने केल्यानंतर 1935मध्ये सरकारने पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करून 1935चा कायदा आणला. त्याची माहिती आता आपण करून घेणार आहोत. 1935चा कायदा. या कायद्यानुसार हिंदुस्थानात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य निर्माण होणार होते. परंतु संघराज्यात सामील होण्याची संस्थानांवर सक्ती नव्हती. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबून होते. संस्थाने संघराज्यात सामील झाल्यास त्यांना स्वतःचे अधिकार, सत्ता व स्वातंत्र्य राहणार नव्हते. त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली नाही. या कायद्यानुसार ब्रिटिश सत्ता असलेल्या प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. प्रांतिक मंत्रिमंडळे. ब्रिटिश सरकारने जरी 1919च्या कायद्यात सुधारणा करून 1935चा कायदा केला असला तरी या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. 1937मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. 11पैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे तेथे संमिश्र मंत्रिमंडळे म्हणजे 2 किंवा जास्त पक्ष एकत्र येऊन मंत्रिमंडळे बनविण्यात आली. ज्या ठिकाणी राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळे होती तिथे त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी अटक केलेल्या राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारूबंदी, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा कायदा यासारखी लोकांच्या उपयोगाची कामे या मंत्रिमंडळाने केली. क्रिप्स योजना. 1939 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धातील घडामोडींमुळे भारतात क्रिप्स योजना देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता. म्हणजेच जपान विरुद्ध इंग्लंड अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या समुद्रातील ठिकाणावर हल्ला करून युद्धात प्रवेश केला. जपानने जोरदार कामगिरी करीत इंडोचायना, इंडोनेशिया, मलाया इत्यादी प्रदेश एकामागून एक जिंकून घेतले. एवढेच नव्हे तर ब्रिटिशांच्या ताब्यात असणाऱ्या ब्रह्मदेशावर हल्ला करून 8 मार्च 1942 रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगून जपानने ताब्यात घेतली. अशा प्रकारे ब्रह्मदेश शत्रूच्या हाती जाऊन शत्रू हिंदुस्थानच्या दरवाजावर आल्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल हे चांगलेच हादरले. जपानने हिंदुस्थानवर हल्ला केला तर हिंदुस्थानचे संरक्षण आपण यशस्वीपणे करू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. हिंदी लोकांच्या सहानुभूतीशिवाय हिंदुस्थानी साम्राज्याचे आपणास संरक्षण करता येणार नाही याची खात्री होऊन रंगून जपानने ताब्यात घेतल्यानंतरच्या अवघ्या 3 दिवसांनी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स या ब्रिटिश पार्लमेंटमधील नेत्यास हिंदुस्थानात राजकीय शिष्टाई करण्यास पाठवण्याची घोषणा केली. क्रिप्स यांनी मार्च 1942 मध्ये भारताविषयीची एक योजना भारतीयांपुढे मांडली.
परंतु या योजनेमुळे भारतातील कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही, कारण राष्ट्रीय सभेची प्रमुख मागणी होती ती म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याची. या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. तर मुसलमानांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणजे पाकिस्तान निर्मितीचे स्पष्ट शब्दात आश्वासन या योजनेत मिळाले नव्हते, म्हणून मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळली. दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. जर्मन हुकुमशहा हिटलर याने प्रथम ऑस्ट्रिया व झेकोस्लोवाकिया यांच्यावर विजय मिळवल्यानंतर त्याने आपले लक्ष पोलंडवर केंद्रित केले. जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसताच 3 सप्टेंबर 1939 रोजी इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. लॉर्ड लिनलिथगो हे त्यावेळी हिंदुस्थानचे व्हॉइसरॉय होते. त्यांनी त्याच दिवशी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. हिंदुस्थानला युद्धात ओढण्यापूर्वी हिंदी नेत्यांशी व्हॉइसरॉयने विचारविनिमय करणे आवश्यक होते, परंतु व्हॉइसरॉयना त्याची आवश्यकता वाटली नाही. साम्राज्यवाद स्वीकारणाऱ्या साम्राज्यवाद्यांचे युद्ध हे साम्राज्यवादासाठीच असणार. त्या युद्धात गुलामगिरीत असलेल्या हिंदुस्थानाने का सहभागी व्हावे, असे राष्ट्रीय सभेचे मत होते. लोकशाही व स्वातंत्र्यासाठी इंग्लंड युद्ध करीत असेल तर इंग्लंडने प्रथम हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यावे. मग आम्ही इंग्लंडच्या युद्ध प्रयत्नात सामील होऊ. पारतंत्र्यात असताना आम्ही इंग्लंडच्या वतीने लढणार नाही, असे राष्ट्रीय सभेने सरकारला ठणकावून सांगितले. राष्ट्रीय सभेची ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. छोडो भारत चळवळ. क्रिप्स साहेब भारतातून निघून गेले. त्यांची क्रिप्स योजना म्हणजे हिंदी लोकांची फसवणूक होती. जगाच्या विशेषतः अमेरिकेच्या दबावाखाली चर्चिलने ही योजना जाहीर केली असली तरी चर्चिलला हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यायचे नव्हते. ही बाब राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांच्या लक्षात आली होती. त्यामुळे राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ आणखी तीव्र व प्रखर करण्याचा निर्धार केला. महाराष्ट्रातील वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही इंग्रज सरकारला देण्यात आला. छोडो भारत ठराव. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते. 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात छोडो भारत हा ठराव मांडला. तो प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी यावेळी अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण केले. ते म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाने वागले पाहिजे. आपण आवश्यक तो त्याग केला आणि आपली शक्ती ब्रिटिशांना दाखवली तर ब्रिटिशांना स्वातंत्र्य द्यावेच लागेल. आपण हे करीत असताना भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे अवघड काम करण्याचे प्रयत्न करीत असताना मरून तरी जाऊ. मी तुम्हाला छोटा मंत्र देतो. तो मंत्र असा, करेंगे या मरेंगे, वी शॅल डू ऑर डाय. अशा प्रकारे गांधीजींनी जनतेला बलिदान देण्यास तयार होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले. जन आंदोलनाला प्रारंभ. ब्रिटिश सरकारला छोडो भारत चळवळीचा सुगावा लागला. 8 ऑगस्टच्या रात्री सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, असफ अली, गोविंद वल्लभ पंत इत्यादी राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना पकडून तुरुंगात डांबले. महात्मा गांधींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये तर इतरांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.
राजेंद्र प्रसादांना पाटण्यात ठेवण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याची बातमी संपूर्ण देशभर पसरली. यामुळे संतप्त झालेल्या जनतेने सभा, मोर्चे, निषेध मिरवणुका काढल्या. सभांवर, मिरवणुकांवर सरकार लाठी हल्ले व गोळीबार करू लागले. तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असलेले तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वेवर हल्ला करणे, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, तहसीलदार कचेऱ्या, इतर सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. मुलांनो, छोडो भारत ही चळवळ सर्व देशभर सुरू होती. पण त्यातही ती बिहार, मध्य प्रांत, बंगाल, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र येथे अधिक तीव्र प्रमाणावर केली गेली. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी या चळवळीत नेटाने आणि खूप धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. मुलांनो, ही चळवळ शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र होती. प्रतिसरकारांची स्थापना. देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकांना मदत करणारी लोकाभिमुख सरकारे स्थापन करण्यात आली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. म्हणजे पूर्वी जे ब्रिटिश सरकार कारभार पाहत होते त्यांच्या हातातील कारभार त्यांनी स्वतःच्या हातात घेऊन त्या भागापुरती ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणली. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत. प्रतिसरकारमधील नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा, दिलेला निर्णय लोक स्वीकारत असत. मुलांनो, पूर्वी सावकारांकडून सामान्य गरीब लोकांचे खूप शोषण होत असे. अशा सावकारशाहीला या सरकारने विरोध केला. आपल्या प्रदेशात दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक चांगली कामे या सरकारने केली. त्यामुळे आपल्या चांगल्याचा विचार करणारे कोणीतरी आहे असा जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. चले जाव चळवळीचे महत्त्व. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महात्मा गांधींच्या ठरावास मान्यता देऊन त्यांना चळवळ सुरू करण्याचा आदेश दिला. पण त्याच दिवशी महात्मा गांधींसह इतर सर्व प्रमुख नेते पकडले गेले. लोकांना चळवळ करायची एवढेच माहीत होते, पण ती कशी करायची याविषयी सुसंगत असा कार्यक्रम तयार झाला नव्हता. परिणामी लोकांनी आपणहूनच चळवळ सुरू केली व नेतृत्वही केले. ही चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पसरली. या चळवळीतून स्वातंत्र्यासाठी प्राणही गेले तरी चालतील या विचारातून लक्षावधी भारतीयांनी खूप मोठा त्याग केला. या आंदोलनात शाळकरी मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांचा सहभाग असल्याने आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यासाठी देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींनी लिहिलेल्या राष्ट्रभक्तीवरील गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या संपूर्ण देशभर पसरलेल्या आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असेही म्हटले जाते. चला जाणून घेऊया वैयक्तिक सत्याग्रह. मुलांनो, राष्ट्रीय सभेने अनेक वेळा ब्रिटिश सरकारकडे केलेल्या मागण्यांकडे ब्रिटिश सरकार सतत दुर्लक्ष करत होते. त्यामुळे राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी युद्धात सहभागी न होता युद्धाच्या विरुद्ध प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदा तोडावा म्हणजेच कायदेभंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात.
आचार्य विनोबा भावे हे या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही होते. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. माहीत आहे का तुम्हाला स्फूर्ती गाथा बालवीरांची? मुलांनो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. त्यात शाळेत जाणाऱ्या मुलांनीही भाग घेतला होता. महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. या जिल्ह्यातील शाळेत जाणाऱ्या मुलांनी एक मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीचे नेतृत्व शिरीष कुमार या शाळकरी मुलाने केले होते. हातात तिरंगी झेंडा घेऊन मुलांनी ही मिरवणूक काढली आणि वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी ही मिरवणूक अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्यामुळे शेवटी पोलिसांनी चिडून त्या छोट्या शाळकरी मुलांवर गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुख लाल, शशीधर, घनश्याम या शाळकरी विद्यार्थ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. शाळकरी मुलांचे हे बलिदान स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला प्रेरणा देणारे ठरले. भूमिगत चळवळ 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले. राष्ट्रीय सभेचे नेतृत्व करणारे प्रमुख नेते तुरुंगात कैद असल्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. त्यात प्रामुख्याने आघाडीवर होते जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता असे महान लोक. रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, नदीवरील पुलांची मोडतोड करणे इत्यादी मार्गांनी ते सरकारी यंत्रणा व दळणवळणांच्या साधनांची मोडतोड करून सरकारी व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न करीत असत. अशा प्रकारे या आंदोलकांनी सरकारला हैराण केले होते. महाराष्ट्रातील या आंदोलनाची चर्चा संपूर्ण देशात होऊ लागली. अशा प्रकारचे आंदोलने संपूर्ण देशभरातून होऊ लागली. सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी ब्रिटिशांचे हत्यारबंद सैन्य घेऊन जाणारी रेल्वे येणार आहे ही बातमी कळताच आपल्या साथीदारांना सोबतीला घेऊन रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आजच्या रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा स्वातंत्र्य लढ्यातील कित्येक गटांनी कितीतरी महिने सरकारला आपल्या कृत्यांनी हैराण करून टाकले होते. मुंबईत विठ्ठल जवेरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. त्याला आझाद रेडिओ म्हणत. या केंद्रावरून राष्ट्रभक्तीची गीते गायली जात. लोकांना स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळावी म्हणून स्फूर्ती गीते व देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जात असत. यामुळे आंदोलन चालविण्यास जनतेला प्रोत्साहन मिळे. अशी प्रक्षेपण केंद्रे देशातील कोलकाता, दिल्ली व पुणे येथे काही काळ चालली. मुलांनो, भूमिगत चळवळीतील आंदोलनकर्ते सरकारविरोधी एखादे कृत्य करत व काही दिवस अज्ञात स्थळी लपून बसत असत. नंतर काही दिवसांनी सर्व काही शांत झाल्यावर पुन्हा काही दिवसांनी ते आंदोलनात सहभागी होत असत. आझाद हिंद सेनेचा पराक्रम 1943 ते 44 या काळात जपानच्या सहकार्याने आझाद हिंद फौजेने ब्रिटिश फौजांशी अनेक ठिकाणी लढाया केल्या व प्रदेश जिंकून आपल्या ताब्यात घेतले. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली. नेताजींनी अंदमानला शहीद व निकोबारला स्वराज्य अशी नावे दिली. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ब्रिटिशांची ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळे जून 1944 पासून आझाद हिंद सेनेच्या फौजांची माघार सुरू झाली.
त्यामुळे इम्फाळ जिंकण्याची मोहीम मध्येच सोडावी लागली. मुलांनो, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध नेटाने धैर्याने दिलेला लढा हा महत्त्वपूर्ण होता. कारण कोणत्याच बाबतीत त्यांना अनुकूल परिस्थिती नव्हती. परंतु लवकरच जर्मनीने व त्यापाठोपाठ जपानने शरणागती पत्करली आणि अशा तऱ्हेने हिंदुस्थानावर लष्करी स्वारी करून त्याला स्वतंत्र करण्याचे नेताजींचे भव्य व तेजस्वी स्वप्न साकार झाले नाही. नेताजी सिंगापूरहून जपानला जात असताना त्यांच्या विमानाला 18 ऑगस्ट 1945 रोजी अपघात झाला. त्यातच त्यांचे निधन झाले. या सर्व कारणांमुळे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. अशा रीतीने आझाद हिंद सेनेचे लढ्याचे रोमहर्षक पर्व संपले. पुढे आझाद हिंद सेनेच्या फौजेतील अधिकाऱ्यांवर, सैनिकांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला. राजद्रोह म्हणजे सरकारच्या विरुद्ध जाऊन कार्य करणे किंवा सरकारला नुकसान पोहोचवणे. धिल्ला, प्रेमकुमार सहगल व शहानवाज खान हे 3 सेनानी प्रमुख आरोपी होते. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णात कायदेपंडितांनी या सेनानींचे जोरदार समर्थन केले व त्यांच्या बचावाचे काम केले. मात्र ब्रिटिश लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. सरकारच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने झाली. सरकारला काही ठिकाणी गोळीबार करावा लागला. अखेरीस देशातील लोकमताचा प्रभाव लक्षात घेऊन लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या. आझाद हिंद सेना. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहिले. हे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांमधील एक होते. त्यांनी 2दा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषविले होते. सुभाषचंद्र बोस यांना असे वाटत होते की इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे. त्याचा फायदा घेऊन भारतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचे आंदोलन तीव्र करावे. त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूची म्हणजेच जपानचीही मदत घ्यावी. परंतु नेताजींचे हे मत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले. परिणामी सुभाष बाबूंनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीय जनतेला करू लागले. त्यांच्या या विचारांनी व भाषणांनी जनता प्रेरित होऊ लागली. त्यामुळे सरकारने त्यांना बंदी करून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यांना मुक्त करून त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. जानेवारी 1941 मध्ये वेषांतर करून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. ते काबूल मॉस्को मार्गे एप्रिल 1941 मध्ये जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेला सशस्त्र लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाष बाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. आझाद हिंद सेनेची स्थापना. सुभाष बाबूंना जपानला बोलावून घेणारे रासबिहारी बोस हे 1915 पासून जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाची संघटना स्थापन केली. 1942च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. तेथील ब्रिटिश सैन्यात असलेले हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती लागले. अशा युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला आझाद हिंद सेना असे नाव दिले गेले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले.
1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे हंगामी आझाद हिंद सरकार स्थापन केले. नेताजींच्या या कार्यात त्यांना त्यांच्या अनेक सहकारी व्यक्तींनी मदत केली. शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्लॉं, प्रेम कुमार सहगल त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र नेहमी भारतीय जनतेला आवाहन करत, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, म्हणजे तुम्ही बलिदानास तयार व्हा, मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो. भारतीय नौदल व विमान दलातील उठाव. दुसऱ्या महायुद्धाची रणधुमाळी चालू असताना 1942 साली अतिपूर्वेकडे रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांमध्ये व वायुसैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचा उद्रेक 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर झाला. तलवार ही नौदलातील प्रसिद्ध लढाऊ नौका होती. 18 फेब्रुवारी 1946 रोजी नौदल सैनिकांनी संप पुकारला. त्यांनी युद्धनौकेवर तिरंगी ध्वज फडकावला. तसेच ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या. नौदलात असा प्रकार कधीच घडला नव्हता. त्यामुळे गोरे अधिकारी चक्रावून गेले. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवून नौसैनिकांवर गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला उठावकऱ्यांनी गोळीबारानेच उत्तर दिले. मुंबईतील कापड गिरण्या, कारखाने व रेल्वे वर्कशॉपमधील शेकडो कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अतिशय यशस्वी झालेला असा हा उठाव होता. अशा प्रकारचा उठाव चालूच राहिला तर त्यातून भीषण रक्तपात घडून आला असता. राष्ट्रीय सभेच्या एकूण राजकीय ध्येय धोरणात न बसणारी ही घटना होती. कोणीतरी मदत करून नौदल सैनिकांचा हा उद्रेक शमविण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. राष्ट्रीय सभेचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यावेळी मुंबईत धावून आले आणि त्यांनी नौदल सैनिक व सरकार यांच्यात वाटाघाटी घडवून आणून कोणाही नौदल सैनिकास शिक्षा होणार नाही व बंड करून उठल्याबद्दल कोणताही सूड उगवला जाणार नाही असे सरकारकडून मान्य करून घेतले. अशा प्रकारे नौदलातील हा अभूतपूर्व उठाव शांत झाला. विशेष म्हणजे मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, लाहोर, कलकत्ता, कराची, अंबाला, मेरठ, मद्रास इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनीही संप पुकारला. हा उठाव म्हणजे फार दिवस जरी टिकला नाही तरी त्याचा राज्यकर्त्यांच्या नीतिधैर्यावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला. तसेच हा उठाव राज्यकर्त्यांविरोधी असंतोषाची भावना शिगेला पोहोचल्याचे निदर्शक होते. अशा प्रकारे 1942 ते 1946 या काळातील भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत ही चळवळ म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. या चळवळीनंतर अवघ्या 4 ते 5 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळाले. या चळवळीने स्वातंत्र्याची पार्श्वभूमी तयार केली. 1942च्या चळवळीने सर्व देशभर जागृती केली होती. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेच्या मनातील ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष व्यक्त झाला. लष्कर, नौदल व विमानदल हे ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ होते. तेही आता ब्रिटिशांविरोधी उभे राहिल्याने आता आपण हिंदुस्थानावर फार काळ राज्य करू शकणार नाही असे राज्यकर्त्यांना वाटू लागले.